बघा, आपण म्हटलं की प्रमोटरने सगळी माहिती रेराच्या वेबसाईटवर लोड केलेली आहे, परंतु आपल्याला कळणार कशी आणि आपल्याला मिळणार कशी? आणि एखादा प्रोजेक्ट एवढ्या त्या 40-50 जे रजिस्टर प्रोजेक्ट झाले त्यातनं मी शोधायचा कसा? तर आधी काय होतं, महाआयटी म्हणून आपली जी कंपनी आहे गव्हर्नमेंटची, त्याच्या थ्रू जी वेबसाईट होती ती 2017 मध्ये होती. मग त्याच्यानंतर रेराला असं वाटलं की आपण ही वेबसाईट थोडीशी आणखी जरा लोकाभिमुख केली पाहिजे, म्हणा की इंटरॅक्टिव्ह केली पाहिजे, जेणेकरून काय आहे, इतर गोष्टी इतर इतिहास वगैरे ह्याच्यामध्ये लोकांना रस नसतो. लोकांना काय पाहिजे की त्यांना जी माहिती पाहिजे एखाद्या प्रोडक्टची त्यांना तात्काळ उपलब्ध झाली पाहिजे, म्हणून हे थोडंसं इंटरॅक्टिव्ह वेबसाईट बनवण्यात आली. आणि ही आता नुकतीच सुरू झाली, मी त्याला तर झालं असेल 6-9 वर्ष होत आलं. तर ही जी वेबसाईट आहे ही आम्ही खास अशा रीतीने लक्ष देऊन बघितली की ग्राहकाला ह्याच्यामध्ये दुसऱ्या कुठच्या पेजवर जायची वेळ येणार नाही. त्याने वेबसाईट ओपन केल्याबरोबर त्याच्यासमोर एक सर्च क्रायटेरिया असेल, ज्याच्यामध्ये तो आपला प्रोजेक्ट शोधू शकेल, तो आपला एजंट कोण असेल तर त्याच्या डिटेल्स शोधू शकेल आणि तो आपल्या कंप्लेंटही शोधू शकेल. हे त्याला दुसऱ्या कुठच्याही वेबसाईटवर कुठचंही बटन जाऊन क्लिक करायला लागणार नाही. तर तुम्हाला काय पाहिजे असं, तुम्हाला एखादा प्रोजेक्ट नंबर जर तुमच्याकडे असेल, पी नंबर जो म्हटला जातो, तो प्रोजेक्ट नंबर तुमच्याकडे आहे तर तुम्ही शोधू शकता. तुमच्याकडे कम्प्लिशन डेट आहे एखाद्या प्रोजेक्टची, त्या कम्प्लिशन डेटवर तुम्ही शोधू शकता. त्याचप्रमाणे तुमचा जिल्हा किंवा तुमचा एरिया आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पिनकोड नंबर, नुसता पिनकोड नंबर जरी तुमच्याकडे असेल तरी त्या पिनकोडमध्ये असणारे सगळे, सपोज मी वरळीचा पिनकोड दिला 400018, तर त्याच्यामध्ये असणारे सगळे प्रोजेक्ट चालू असलेले 20-25 जे काय प्रोजेक्ट तुम्हाला दिसतील, जेणेकरून तुम्ही तुमचा प्रोजेक्ट शोधू शकता. किंवा आपल्याला एखाद्या ठिकाणी असं वाटतं की आम्हाला आता अंधेरीमध्ये जागा हवी आहे, अंधेरी ईस्टमध्ये, मग अंधेरीचा जो पिनकोड नंबर आहे तो जर तुम्ही टाकला तर तिथे असणारे सगळे प्रोजेक्ट तुमच्या समोर, यादी तुमच्या समोर तयार होते आणि मग त्याच्यावर तुम्ही क्लिक करून आणखी पुढची माहिती बघू शकता. हे इतकं हे सहज आणि सोपं आहे, ग्राहकांनी अजिबात त्याच्यामध्ये काही हे करू नये, म्हणजे कोणतीही त्यांना अडचण होणार नाही. ज्याला साधारणपणे सामान्य माणूस, ज्याला साधा कॉम्प्युटर कळतो, तो याच्यामध्ये आपला प्रोजेक्ट सहजगत्या शोधू शकतो.